आता 12वी नंतर काय करायचं? स्किल कसे डेव्हलप करायचे? 12वी नंतर जर शिक्षणाचा हट्ट केला असता तर बरं झालं असतं. स्वतःचं कोणतं क्षेत्र निवडायचं? जी हातामध्ये कला आहे याचा उपयोग करायला पाहिजे होता. आता हे शिवणकामच आयुष्यभर करायचं. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग, मेडिकल, नेमकं कुठे ॲडमिशन घेऊ? घर सांभाळणं, झाडून घेणं, भांडे घासणं, चूल आणि मूल इतकंच बाईचं आयुष्य. की पुण्याला जाऊ? तसंही नगरमध्ये काय आहे? आता विचार करून बोलून काय उपयोग, वय तर गेलं. ISDT इन्स्टिट्यूट फॉर स्टडीज इन डिझाईन अँड टेक्नॉलॉजी. स्त्रियांनी का फक्त चूल आणि मूल यातच समाधान मानावं? नुकतीच 12वी झाली असो व संसारामध्ये आलेली जबाबदारी असो, स्वतःसाठी स्वतःच्या कलेसाठी 2 वर्ष तर काढता येतीलच. आणि तुम्ही चिंता करू नका, कारण मी आहे ना. ISDT, तुमचं भविष्य, तुमचं स्वप्न. आपल्या SNDT महिला युनिव्हर्सिटी मुंबईच्या ॲफिलिएटेड असणाऱ्या ISDTमध्ये 2 वर्षासाठी डिप्लोमा इन टेक्स्टाईल अँड फॅशन डिझायनिंग तर 2 वर्षासाठी डिप्लोमा इन इंटेरियर डिझायनिंग असे कोर्सेस आहेत. पण मग फीचे पैसे? आपल्याकडे बजाज फायनान्सचं ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट पूर्णतः माफ आहे. ते कॉलेज पे करेल. 1 टाइम फी पे करत असतात तर तुम्हाला डिस्काउंट आहे. आणि 3 इन्स्टॉलमेंटमध्ये पे करायचे असेल तर तुम्ही ते पण करू शकता. आता सगळं कन्फ्युजन दूर झालं आहे. थँक्यू सो मच.